ही पोरं लावली कामाला मी. ते ठेव, ते भर पहिलं, ते व्यवस्थित लाव. आणि हे बघा इकडे हिला लावलेलं आहे भांडी घासायला. आजपासून सकाळ संध्याकाळ. लय झाले तुझे 10वी 10वी 10वी, तुझे लय नखरे झाले. वर्षभर लय तुझं नाटकं खपवून घेतली. हा ते भर त्याच्यावर. तिकडे घे, उलट मांडायला लागलाय. आता वरच्या पोर्च मध्ये जायचं, ही न्यायचं. आणि ते पप्पानी कसं भरलं होतं ना सगळं, तसं ते भरून घे. फरशी तू पुसून घ्यायची आज मग आपण तरी कर. वाटून घेऊन काम करा. चिमणे आणि तू एका लायकीच आहे ना पोर्च मध्ये. बघितले पोरं, ती तिकडं राहते, आम्ही राहत नाही, मी थांबत नाही, मग मी स्वच्छ करणार नाही. नशीब मला म्हणत नाही ती, मी काय करणार नाहीये. त्यांच्यात त्यांचं चालतंय म्हणून ठीक आहे. माझ्यापाशी म्हणले होणार आहे अरू काय 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 आणि काय काय निघतं. मम्मी मारायला येते का? मार खातो का तू? अजून मार खातो काय लगा? अजून मार खातोस? असं तुला कमीपणा वाटत नाही मार खाताना का? मम्मीनं मारलं. हा, तुला कमीपणा वाटतो मार खाताना माझ्याकडनं का? पण सुधारायचं नाही तू रे. तू न मारलेलं नाही चालत. बाई मोठ्या बहिणीनं पण मारलेलं चालतं भैया. मोठ्या बहिणीनं पण बारक्या भावाने बारक्यानी फक्त ऐकून घ्यायचं असतंय. बारक्यांना चावचाव करायचं नसतं. मोठ्या बहिणी असतात ना, मोठ्या बहिणी. आता सागर मामा, संदीप मामा काय प्रत्येक गोष्टीत वाटणी कशामुळे होत्या? ह्याच्यामुळे द्यायला आला म्हणजे तू आला म्हणजे. मग तुझं नसतं असतं मी तुला कुणाचं असतं माझ्या लग्न करून पिटावली असती तिकडे. बरोबर बोलला. का ग त्याला तशी म्हणते वाटणी घालायला? आ तू एकटीच आहे काय सगळ्याचं? मला सांग पडलं पाणी त्यातलं. वाकड कर कर वाकड त्यातलं. जाऊ दे, पाणी आहे तूच होते कारण तूच कर मग ती करायला जाऊन आहे ना. पाणी किती साठले बघतेत भैयात. नेमकं कुठे साठते रे पाणी? मोठ्यांचं बघकी, जोपर्यंत बाहेर तू कोण नसते तोपर्यंत सगळं असते. आणि त्याच्यानंतर बाहेर का आलं की झालं ते एका बिस्किट मध्ये पण वाटणी करून घालाय ना, ते एका बिस्किट पुढ्यामध्ये पण घालाय. हा मग तू खा सगळं, तूच एकटी खा. हा पण माझ्या आरूला तू वापरलेलं सगळं मिळालंय. तू खेळणी सुद्धा आरूसाठी नवीन घेतली नव्हती, तुझं सगळं वापरलेलं. माझीच घेतली ना, मी काय केलं मग? मी बसलो टाळ्या वाजवत. तू टाळ्या वाजवत कशाला बसतेस? तू टाळ्या वाजवत बसायला दिदे. त्याला हात पण लावत नव्हते. हा, ती LKG ला होती, 5 वर्ष सुरू होतं. आणि आर्यन त्यात छोटा होता ना, आर्यन तिला म्हणला ए चोप येतो. मम्मीला बोलायला आवडत. मला बोललेलं त्याला पहिल्यापासून आवडत नाही. आता आवडतं का मम्मीला बोललेलं? नाही. काय होतं त्या चॉपच्या नादात पण मार खाल्लाय की मला. काय चुप मारलेलं फेकून नाही कानपाडा. ओ मी ती माझी स्कूटर घेऊन घोडा काय स्कूटर काहीतरी होती ती अशी घेऊन इकडं पुढं मागे हिला भांडत बसलो. आणि तू ए चोप तोंडा पुढे एक बसली तिकडे गेलास. मग तू मला त्या गाडीवर उठवलास. माझी म्हणून उठ मारल्यावर भांडताना बाहेर शिवून माझी आहे. आरूला अजून बोलाय पण येत नव्हतं नाही फक्त याच्या लहानपणीच्या आठवणी. आरू ना गोरा पण होता, खूप गोरा होता आरू. आणि आता ना नुसतं हिंडतोय वरा 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 वरा. तर गुढीपाडव्याच्या भरभरून अशा शुभेच्छा. चला आता आपली गुढी उभा करायची आहे. कोण आंघोळ करतंय, कोण आवरतंय, कोणाचं काय चालू आहे, कोणाचं काय चालू आहे. मी रात्री सगळं हे काढून ठेवलं होतं. याच्यामध्ये शेवया आहेत, कारण आपल्याकडे ना शेवया शिजवून पहिला गुढीला तो नैवेद्य दाखवला जातो आणि मग बाकीचं. सोबत वरणासाठी डाळ,
सोबत भात आणि ही आहे पोळीची डाळ, हरभरा डाळ. हे सगळं रात्री मी काढून असं लसूण वगैरे सोलून सगळ्या गोष्टी सगळी तयारी करून ठेवली होती. डाळ लावते कारण आजही कामाला जाणार आहे. सुरुवात जे आहे ती डब्यापासूनच करते, मग गुढी वगैरे पुढच्या पुढं. शुभ सकाळ. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी मनापासून आभारी. चला, गुढीपाडव्याचा दिवस पुरणपोळीला सुरुवात केलेली आहे. मी विचार असा केलेला होता की आपण शक्यतो श्रीखंड आणि पुरी बनवायचं, कारण आरूचं असं होतं की खीरपुरी बनव. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की श्रीखंडपुरी, खीरपुरी बनवले जातं. पण आपल्याकडे ना शक्यतो 99% लोक तरी विचार करतात की कोण पोळी खाऊ दे किंवा नाही खाऊ दे, सणाला नाट म्हणजे लावायचा नाही म्हणून मग ते पुरणपोळीच बनवतात. आणि तसं का होईना एक टाईम घरामध्ये एखादा व्यक्ती असतो न खाणारा, त्याच्यासाठी चपाती करतात आणि बाकीचे सगळे जे असतात ते पुरणपोळी एक टाईम का होईना आवडीने खाऊ शकतात. आपल्यातही तसंच आहे, दादा वगैरे खातील पण 2 टाईम नको. सकाळचं केलं संध्याकाळी नको पुरणपोळी, दुसरं पाहिजे किंवा चपाती पाहिजे ह्या हिशोबानं. मग आरूचं तसंच झालेलं आहे. आरूला शक्यतो पुरणपोळी आवडत नाही, मग ते आतलं पुरण जे आहे ना ते काढून 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 खातं. त्यामुळे त्याची फरमाईश एखाद्या दिवशी नक्कीच पूर्ण कर. मला काही 2-3 दिवसात कमेंट पण आलते की ताई आम्ही गुढी उभा करत नाही, आम्ही डायरेक्टली भगवा झेंडा जो आहे ना तो उभा केला जातो, म्हणजे तो उभा करतो. तर काही ठिकाणी आहे तसं, काही ठिकाणी केला जातो, काही ठिकाणी नाही केला जात. आता पहिल्यापासून पिढ्यानपिढ्या जे काही चालत आलेलं आहे त्याच्यामध्ये तर आपण म्हणजे बदल करू शकत नाही. आणि आमच्याकडे काय म्हणतात बघा ताईनं, आता ठीक आहे आपण आपल्या महाराजांसाठी तो विचार करतो, साहजिक आहे, करणं गरजेचं आहे कारण त्यांनी आपल्यासाठी भरपूर केलेलं आहे. पण काही जण असे पण म्हणतात की बघा की नाट लावू नये म्हणतात. तुम्हाला करायचं आहे ना, तुम्ही भगवा पण लावा आणि तुम्ही गुढी पण उभा करा. आणि भगवाचा झेंडा मी तर म्हणते की प्रत्येकाच्या घरावरती भले गुढीपाडव्याचाच राहू दे, कायमचा असावा. कारण आपल्या घरात इथं आल्यापासून तुम्ही बघताय की आपण लावलेला आहे. पण गुढीपाडव्याचा सण एक असा असतो की त्याला ना नाट लावणे असं आपले पूर्वज लोक म्हणायचे. म्हणजे मी ऐकलेलं होतं, आजी वगैरे. मग त्या दिवशी साधं सिंपल का होईना कोणी ना ब्लाऊज पीस लावून सुद्धा गुढ्या उभा करत होते. साड्या तर राहू दे तिकडं. पहिल्या काळात काय म्हणजे साड्या मिळत होत्या का लोकांना? नाही. तर ते काय करायचे, ब्लाऊज पीस जे आहे तो लावून का होईना गुढी उभा केली जायची, साधी सिंपल. आणि भलेही तुम्हाला म्हणजे काही खर्चिक वाटलं त्या गोष्टी सोडा, पण साधं सिंपल का होईना करत होते. त्याला कुठेही खंडन पाडत नव्हते. असं त्यामुळे आपण तर काही कंटिन्यूली त्या गोष्टी करणारच आहोत. फक्त सांगणं एवढंच होते की त्यांनी त्यांचं मत मांडलेलं होतं आणि त्या मतांचा सुद्धा रिस्पेक्ट आहे. पण थोडंफार आपल्या पण ज्या काही संस्कृती आहेत त्या पण आपण पुढं घेऊन जाणं गरजेचं आहे. असो, आता उद्या आहे प्रकट दिन. तुम्हाला प्रकट दिनाच्या खूप शुभेच्छा. स्वामींचरणी प्रार्थना की तुमचं जी काही चांगली इच्छा आहे, जी काही स्वप्न आहेत ते पूर्ण व्हा. हे जे दिसत आहे ना हातामध्ये, तर इकडे ना चाप्याची फुलं जी असतात ती गुढीला हार म्हणून बांधली जातात. एक तर साखरेची म्हणजे साखरेचा हार असतो तो तर असतोच, सोबत आपला झेंडूचा पण असतो आणि चाप्याचा. इकडे का म्हणे काय माहीत, गावी नाही आहे बरं का, गावी अजिबात नाही आहे. गावी ते हारच घालत नाहीत. तो जो साखरेचा हार आहे ना तोच घालतात आणि झालं त्यांची गुढी. साधी सिंपल का होईना गुढी उभा केली अशा पद्धतीनं होतं. पण इकडं ना चाप्याचा खूप मान आहे आणि मला ना कधी कधी असं वाटतं ना की व्हाईट चाप्याचं एखादं झाड लावावं. आता बघूया काय झालं सांगते तुम्हाला. झाडं भरपूर लावायची आहेत. आता जो सागरनं प्लॉट घेतलाय ना त्या जागेत माती आणून टाकलेलं आहे 2 ट्रॉल्या लावायला, पण दुसऱ्याचं कंस्ट्रक्शनचं काम सुरू आहे आणि त्यांनी मटेरियल टाकले म्हणून थांबलोय. नाही तर तिथं सोनचाफ्याची फुलं, ओरिजिनल आपला जो व्हाईट चाफा आहे, अशा खूप गोष्टी मी आणि त्यानं प्लॅन केलेत की झाडं कुठली कुठली लावायची. म्हणजे एक फूल बाहेरून आणायला नको किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला तिथं करता येतात. जेव्हा करेल तेव्हा तर तुम्हाला मी शेअर करेन. फक्त थांबलंय का दुसऱ्यामुळं, एक शेजार धर्म, कारण त्यांना कसं काढा लगेच म्हणायचं, कारण ऑलरेडी त्यांनी ओतलेलं असतं, ते बरोबर वाटत नाही ना, त्यामुळे. नाही तर मग सोनचाफा वगैरे भरपूर फुलं लागणार आहेत आणि ती जर फुलं आली ना तर मग काय टेन्शनच नाही आहे. मग चाफा काय आणि सोनचाफा काय. असं मी आलं लसणाची पेस्ट जी आहे ती सगळी व्यवस्थित करून घेतली. त्याच्यानंतर जेवढ्या पेस्ट लागतात आजच्या स्वयंपाकाला त्या पहिला पेस्ट करून घेतल्या. काम करायला गेलं तर बघा आपण ना एक नियोजन पद्धतीने जर ठरवलं तर लगेच होतं. एकीकडे चहा झाला, एकीकडे बटाट्याचा कुकर, दुसरीकडे शेवया आणि एक कुकर जो होता ना ज्याच्यामध्ये डाळ आणि वरणासाठी डाळ लागलेली, हे झालं. हे कमीत कमी 15 ते 20 मिनिटामध्ये हे एवढं सगळं झालं. फक्त एवढंच आहे की प्रत्येक गोष्ट ना नियोजनानं केली तर होतं. कारण आज बघा सकाळची घरातली देवपूजा, गुढीची पूजा आणि पुरणपोळीचा जो काय असेल तो स्वयंपाक, हे मला 10:30 ते 11 पर्यंत कव्हर करायचं होतं. कारण का
11च्या पुढे दादा थांबणार नाहीत म्हणले. मी जाणार म्हणजे जाणार, कारण त्यांना तेवढ्या वेळात ते म्हणजे आज मी जसं बोलली होती ना की त्यांचा शुभारंभ आहे कामाचा. ते जे काम घेतलं होतं, ते जे काही केलं ते कंपनीला तयार करून दाखवायचं होतं, सॉरी चालू करून दाखवायचं होतं. त्यामुळे मला ना असं विचार आला होता की नेमकं आता कुठनं करूया, काय करूया, सुरुवात करू. म्हणून मी स्वयंपाकाला आधी प्राधान्य दिलं. म्हटलं जे काय असेल ना पूजा मांडायचं किंवा देवपूजेचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण नंतर करू शकतो. पण जेव्हा कधी स्वयंपाकातून रिकामं होईल ना, तर बाकीच्या गोष्टींचं मग हे राहत नाही, म्हणजे डोक्याला थोडंसं प्रेशर राहत नाही ना. आणि ही हरभऱ्याची डाळ बघा, सुरुवातीला मी लावलीस त्या दुसऱ्या डाळीबरोबर थोडीशी कणी मला जाणवली, म्हणून मी पुन्हा आणि शिट्ट्या लावल्या, म्हणजे शिट्ट्या दिल्या. कारण मला कसं की ज्यावेळेला पुरणपोळी करायची असेल तर मला अशी कणीची नाही चालत, थोडंसं असं व्यवस्थित मॅच झालेली पाहिजे. तोपर्यंत आर्यननं इकडे जोरात दरवाजा आपटला आणि तो काय म्हणतो त्याची चूक नाही म्हणत, तो ते दरवाजाची चूक आहे दाखवत होता. हे बघ, एक दरवाजा स्लोमध्ये जातो, दुसरा दरवाजा जोरात आपटतो. तर स्पष्टीकरण द्यायला मात्र एक नंबर आहेत बरं का पोरं, म्हणजे त्यांची बाजू पटवून द्यायची आहे ना, मग तिथं ते कशी काय होईना पटवून देणार. तर तिथं होता त्या दरवाजाचा प्रॉब्लेम, कारण आपण वरचे जे दरवाजे आहेत ना ते असे बनवून घेतलेत की सोडल्यानंतर ना एकदम स्लोली जातो आणि तो झाकतो, असं केलंय. पण कालांतराने म्हणतात ना कुठंतरी तो नट आवळ झाला असेल, काय तर असेल, त्यामुळे तो आपटला जोरात. तर तो लगेच मला दाखवते. मी पण विचार केला, बापरे काय हल्लीची पोरं, म्हणजे यांना लगेच कुठंतरी स्वतःची बाजू मांडायला पाठवावं, लगेच पाठवून सोडतात. असं मी आता पूर्णाला जो आहे तो चटका दिलेला आहे. एकदम डार्क चॉकलेट असा गूळ, जो चॉकलेट टाईप असतो ना तसा गूळ आणलेला होता. त्याच्यामुळे पूर्णाचा कलर जो आहे ना तो असा पिवळा नाही आला, चॉकलेटी, म्हणजे असा डार्क चॉकलेटी कलर आलेला होता. किट्टोला कसं तरी गोड बोलून म्हणलं, किट्टो मला थोडीशी बटाटी सोलून दे. मग तिनं बटाटी सोलून दिली. तुमच्या दादाला गोड बोलून बोलून त्यांच्याकडनं मग जी काही पुढची कामं आहेत ती करून घेतली. आरूला थोडंसं गोड बोलून त्याला थोडंसं लावलं. पुन्हा किट्टोकडनं पुरण वाटून घेतलं. थोडंसं गयावया केलं ना, खरंच सांगते आपल्या घरामध्ये तेवढं मात्र आहे, जरा आपण इमोशनल झालो, गयावया केलं की पटापटापटा कामं करतात. आणि जरा स्ट्रॉंग होऊन आपण जर राहिलो ना तर मग हां करते करते म्हणतात. पण जर इवळायचं काम केलं ना मग सगळ्यांना म्हणजे कैवार येतो आणि सगळेजण येतात करू लागायला. अहो तो फॅन धुयाला आलाय, स्वच्छ करायला आलाय. ठीक आहे, इथं लागते. कशावर पण वाद घालतात. अगं कशावर पण वाद कशाला घालताय, त्याच्यावर धूळ साचल्यामुळे वारा लागे ना. या मला गुळ चिरून द्या, तुम्हाला सगळ्याला नाश्ता देते. पाहिजे ना शेवया, गुळ घालून शेवया खायच्या असतात होय ना वाज. कांदा चिरून पाहिजे म्हणजे काय माहितीये का, माझा मेकअप खराब होईल. तुझा मेकअप खराब होईल. आवडत नाही ना? बारीक बारीक लांबडा करून. अजिबात रडू येत नाही दादाला, अजिबात किंचित सुद्धा येत नाही. दादा रडून रडून पाणी आटले आता. का हं? काय झालं रडून रडून आटायला पाणी? शाळा ना? कसं वाटतंय तुम्हाला किचन मध्ये काम करताना? हा. तुमचे जरा अनुभव शेअर करता, भारी वाटतंय ना? तीळ, थोडेसे खडे मसाले जे आहेत त्याच्यामध्ये मग चक्रीफूल आहे, मोठी वेलची आहे, दालचिनी आहे, थोडंसं मिरा आहे, लवंग आहे आणि तीळ आहे. एवढं सगळं मी व्यवस्थित भाजून घेतलं. आणि हा जो कांदा टाकलेला आहे ना, हा कांदा खास मी आमटीसाठी घालत. चूल असली की पहिला कसं चुलीमध्ये टाकायचे, पुन्हा बरेच जण गॅसवरती सुद्धा त्या ह्याच्यावरती फ्लेमवरती सुद्धा हे करून घेतात. पण मी ना म्हटलं आता गरम तेल झालेलंच आहे, कडकडलेलं आहे, तर तळूनच घेऊया डायरेक्टली आपला, म्हणून घेतलेलं आहे. बरं, कमेंट अशा होत्या ज्या मला तिकडं सुद्धा भरपूर आल्या. आता उद्या प्रकट दिन आहे, आम्हाला पुरणपोळी बनवायची आहे, पण बरेच जण म्हणतात की कांदा लसूण नाही वापरायचा, मग त्यांना कांदा भजी आवडत होते, मग कसं करायचं ताई? तर बघा, स्वामींना कांदा भजी खूप प्रिय आहेत, हे बऱ्याच ह्याच्यात वाचण्यात आलेलं आहे, सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांना, मला नाही वाटत की बाबा त्यांना कांदा लसूण वर्ज्य आहे, कारण त्यांना ऑलरेडी कांदा भजी आवडत होते म्हणतात, तर मग वर्ज्य कसं असू शकतं? त्यामुळे तुम्ही बिंदास घाला. आता मी सुद्धा उद्या जे काय करणार आहे, आता माझं उद्या वैभवलक्ष्मीचं उद्यापन आहे, त्यामुळे शक्यतो मी नाही वापरणार, पण आजच्या ह्याच्यामध्ये मी वापरलेला आहे आणि हा नैवेद्य मी दाखवणारच आहे देवघरामध्ये. तुम्हाला हा नियम कडकमध्ये कधी असतो लागू? गुरुचरित्र
पुन्हा नवनाथ चरित्र हे जे मोठे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमध्ये हा नियम आहे, कारण त्यांनी कंपल्सरी तिथं दिलेलंच आहे. त्यांची पूर्ण माहिती घ्या की कांदा लसूण वर्ज्य म्हणजे वर्ज्य. बरेच जण ना पारायण सुरू असतं ना हे मोठं मोठं, तर त्यावेळेला घरामध्ये सुद्धा बनवत नाही आहेत, म्हणजे दुसऱ्यांच्या जेवणामध्ये सुद्धा घालत नाहीत. हा म्हणजे जिथं आता कंपल्सरी नियम दिलाय बघा, प्रत्येक गोष्टीत दिले म्हटल्यानं काहीतरी असणारच आहे ना. प्रत्येक वेळेला आपला शिक्षणाचाच तिथं किंवा प्रत्येक गोष्टच तिथं आपण लादणं योग्य नाही आहे, मला पण वाटतं. पण स्वामींच्या ह्याला मला कुठेही असं म्हणजे बघण्यात आलं नाही ना वाचण्यात आलं नाही की बाबा तुम्ही कांदा लसूण खाऊच नका किंवा त्याचा नैवेद्य त्यांना दाखवूच नका. मी तर कुठल्या ग्रंथात वाचलेलं नाही स्वामींच्या. बाकी असे बरेच जण व्हिडिओ बनवतात, जो तो ज्याला जसं पाहिजे तसं शेअर करतो, त्यावर आपण नाही तेवढं लक्ष द्यायचं. आणि इकडे ना तेल काढून घेत आहे, तर तो तेलाचा डबा बघितल्यानंतर दादा शॉक झाले. म्हणले एवढं तेल वापरलं, एवढं तेल खाल्लं, परवा तर मी काढून दिल्यानंतर एवढं होतं तेवढं होतं. ते लाईट, ते तेल आणि ते साखर, हे काय माझा पिच्चा सुटत नाही. हे पहिल्यापासून आहे, पहिल्यापासून. तेल कमी वापर, साखर कमी वापर, लाईट कमी वापर, एक बल्बच लाव, दुसरा लावू नको. इथून बाहेर निघताना ते सगळं बंद कर. आम्ही सगळं फॉलो केलं तरी ते आम्हाला रोज ऐकवलं जातं, रोज म्हणजे रोज. आता लाईटीची तर सोय ह्या वैतागानं करायला लागलोय काय, सोलर प्लांट. आता तेलासाठी काय करायचं, घाण आणून ठेवायला पाहिजे घरामध्ये. आता किट्टोला सुट्टी लागलेली आहे, तर काही ताईंचं म्हणणं होतं की ती काय करणार आहे पुढं. तर ते काय आता तिचं ठरलेलं आहे, म्हणजे जे काय करणार आहे मी तुम्हाला शेअर करेन. अजून तरी मी कुठे ॲडमिशन घेतलेलं नाही, कारण मला त्या गोष्टी बघायच्या आहेत, तिथं जाऊन चौकशी करायची आहे, ते कसं आहे काय आहे. ही सांगत येते आज इकडचं चांगलं आहे तिकडचं चांगलं आहे, पण थोडीच असं आपण टाकतो की आपल्याला पण म्हणजे बघायला पाहिजे ना. त्यामुळे बघणार, एक 8 दिवस थोडंसं थांबणार, थोडंसं दादा पण ही होतील आणि मग जाऊन बघून कुठं तिला काय काय क्लास घ्यायचे आहेत काय आहे मी नक्की शेअर करीन तुम्हाला. म्हणजे काय काय करते ते, बाकी ते कुठे कुठे करतात ते तर आपण नाही सांगू शकत, पण जेणेकरून तुम्हाला पण थोडंसं म्हणजे हे मिळेल की बाबा हां हे करते तर चला आपण पण करूया असं. त्याच्यानंतर मग पुरणपोळी वगैरे मी करून घेतली. आजचा पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक असू दे किंवा सगळंच काम असू दे, मी पूर्ण साडीवरती केलं. बऱ्याच वेळेला मला पण नाही आवडत साडी नेसून सगळं करायला, पण मी घेतलेला अनुभव सांगते. जेव्हा तुम्ही साडी नेसता आणि तुम्ही किचनमध्ये एंट्री करताना 1-2 कामं करा. तिसऱ्या कामाच्या वेळेला तुमच्या डोक्यात राहत नाही की तुमच्या अंगावरती साडी आहे आणि तुम्ही साडी नेसून काम करताय. तुम्हाला डोक्यात सुद्धा राहत नाही आहे. पण त्याच्या आधीच खूप असतं धाकधूक धाकधूक. चला, या व्हिडिओचा इथंच एंड करते. आवडलं तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.